उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक होण्याची सुद्धा शक्यता आहे। यासोबतच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांनी केली आहे आणि त्यामुळे राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधक हे सरकारची कोंडी करण्याची तयारी करतायत। दरम्यान लाडक्या बहिणींच्या सुरक्षेवरूनही विरोधक हे सरकारला घेरण्याची तयारी करतायत। तर विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक आहे। आज सकाळी अगदी काही वेळामध्ये म्हणजे 11:30 वाजता अंबादास दानवे यांच्या अजिंक्य तारा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे। ठाकरे गट विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करणार आहे आणि या संदर्भात ठाकरे गटाची बैठक काल सुद्धा पार पडली आहे आणि पुन्हा एकदा बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी चर्चा होणार आहे। विरोधी पक्षनेते पदाविषयी चर्चा केली जाणार आहे आणि या बैठकीला ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, अनिल परब, सुनील प्रभू हे सुद्धा उपस्थित राहतील। तर शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे असतील आणि महाविकास आघाडीमधला तिसरा घटक पक्ष काँग्रेस यांच्याकडून विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि अमीन पटेल हे उपस्थित राहणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।